नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक निलेश गायकवाड. आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून BA फर्स्ट इयरमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BA फर्स्ट इयरला पहिल्या सत्रासाठी मराठी साहित्य या विषयाचा जो काही आधारभूत संदर्भ ग्रंथ आहे किंवा पाठ्यपुस्तक आहे ते म्हणजे अर्वाचीन मराठी कविता या आधारभूत ग्रंथातील कवी केशवसूत यांची तुतारी ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुतारी ही कविता समजून घेण्यापूर्वी आपण कवी केशवसूत यांचा परिचय करून घेणार आहोत. कवी केशवसूत म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक होय. केशवसूत या टोपण नावाने ते ओळखले जातात. त्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांनी काव्यरत्नावलीचे या मासिकाचे संपादक नारायण नृसिंह फडणवीस यांच्या सूचनेवरून केशवसूत हे टोपण नाव स्वीकारलेले आहे. तेव्हापासून कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत ही उपाधी मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, केशवसूत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी मालगुड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झाला. शिक्षणासाठी त्यांनी खेड, बडोदा, वर्धा, नागपूर आणि पुणे इत्यादी ठिकाणी भ्रमंती केलेली आहे. मॅट्रिकनंतर साधारणतः 1889 साली त्यांनी मुंबईला जवळपास 8 वर्ष विविध स्वरूपाच्या हंगामी नोकऱ्या केल्यात. मुंबईला प्लेगची साथ पसरल्यामुळे त्यांना मुंबई सोडून जळगाव खानदेशमध्ये वास्तव्य करावं लागलं. त्या ठिकाणी त्यांनी दुय्यम शिक्षक, मुख्याध्यापक, मराठीचे शिक्षक म्हणून देखील काम केले आणि काही कामानिमित्ताने 1905 साली कर्नाटकमधील हुबळी या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी त्यांना प्लेगच्या साथीने ग्रासले आणि त्या प्लेगमुळे त्यांचं निधन झालं. अशा पद्धतीनं कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांचं 7 नोव्हेंबर 1905 रोजी वयाच्या केवळ 39व्या वर्षी प्लेगमुळे निधन झालं. अत्यंत कमी किंवा अल्प आयुष्य लाभलेला हा कवी आहे. अल्प आयुष्य लाभलं तरी आपल्या आयुष्यामध्ये सकस आणि दर्जेदार कविता तयार करून त्यांनी मराठी काव्यसृष्टीला बहरवलेलं आहे. एका वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या आशयविषयाची कविता लिहिल्यामुळे आणि कवितेमध्ये एक नवा प्रवाह निर्माण केल्यामुळे त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जातं. मित्रांनो, 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये तसं पाहता एकूण त्यांच्या मुख्य कवितेचा रचनाकाळ हा केवळ 20 वर्षाचा आहे. 20 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः 1885 ते 1905 या 20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक कविता लिहिल्यात. त्यापैकी केवळ 135 कविता आज उपलब्ध आहेत आणि ह्या 135 कवितांचा समग्र केशवसूत या पुस्तकामध्ये त्या संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. तर त्यांच्या अनेक सुप्रसिद्ध कवितांपैकी स्फूर्ती, आम्ही कोण, तुतारी, नवा शिपाई, फुलपाखरू
भृंग, झपुर्झा, हरपले श्रेय इत्यादी कविता आपल्याला सांगता येतील. कवी केशवसूत यांचं जीवनध्येय म्हणजे काव्यलेखन करणे हे होय. म्हणजेच काव्यलेखन करणे हेच त्यांचं जीवनध्येय असल्यामुळे त्यांच्या कवितांची संख्या जरी कमी असली तरी आशय, अभिव्यक्ती व काव्यरचनेच्या दृष्टीने नवा दृष्टिकोन, नव्या वाटा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे चोखाळलेल्या आहेत. त्यांच्या कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेह, प्रेमभावना, निसर्गप्रेम, सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रगटीकरण असे अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. काव्यरचनेच्या दृष्टीने निसर्गाविषयीचा नवा दृष्टिकोन, सामाजिक रूढीविरुद्ध बंडखोरी, स्वातंत्र्य, समता व बंधुता या जगप्रसिद्ध तत्वत्रयींचा मूल्यांचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. आत्मनिष्ठा, संवेदनशीलता आणि समाजाभिमुखता ही त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आहे. बहुतांश कविता ह्या आवेशपूर्ण व बंडखोर वृत्तीच्या निदर्शक आहेत. मराठी कवितेमध्ये विकसित झालेल्या बहुतांश काव्यप्रवृत्तींचा उगम त्यांच्या कवितेमध्येच आपणास आढळून येतो. अशा पद्धतीनं कवी केशवसूत यांनी अल्पकाळामध्ये किंवा अल्प आयुष्यामध्ये दर्जेदार कविता लिहून मराठी काव्यसृष्टीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या छायाचित्रामध्ये पाहू शकता की 7 नोव्हेंबर 1905 रोजी केशवसूतांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचं जन्मगाव जे आहे मालगुड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे, जतन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून या स्मारकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता केशवसूत यांनी स्वतः लिहिलेल्या, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या ज्या काही कविता आहे त्या कविता नंतर त्यांचे बंधू यांनी 1921 साली त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. हे त्यांचं हस्ताक्षर आपण बघू शकता. तर अशा प्रकारे आपण कवी केशवसूत यांचा परिचय समजून घेतलेला आहे. तर आता आपण तुतारी ही कविता समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, BA फर्स्ट इयरला मराठी साहित्य या विषयाअंतर्गत केशवसूत यांच्या 3 कविता आहेत. त्यापैकी पहिली कविता आज आपण अभ्यासणार आहोत. एकूण 20 कडव्याची ही कविता असून ही कविता आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कवीचा परिचय झाल्याच्या नंतर आता आपण कवितेचा परिचय करून घेणार आहोत. तर तुतारी हे एक प्रेरक आणि स्फूर्तिदायक वाद्य आहे. केशवसूतांचे सर्वाधिक गाजलेले गीत म्हणजे तुतारी होय. ह्या कवितेतून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या जगप्रसिद्ध तत्वत्रयींचा अत्यंत प्रक्षोभक व ओजस्वी आविष्कार झालेला आहे. त्यामुळे हे गीत सुधारणावादी संप्रदायाचे रसगीत होऊन बसले आहे. आगरकरांनी गद्यात मांडलेले बंडखोर व प्रक्षोभक विचार
केशवसुतांनी तितक्याच प्रक्षोभक पद्धतीने या छोट्याशा गीतातून मांडलेले आहे. तुतारी ही एक सामाजिक कविता असून त्यामध्ये समतेचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजेच एक सामाजिक व समतेचा पुरस्कार करणारी म्हणून तुतारीचा उल्लेख आपणास करावा लागतो. मित्रांनो, पहिल्या कडव्यामध्ये समाजाला संदेश देताना कवी केशवसूत म्हणतात की एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मीजी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी. या पहिल्या कडव्याच्या माध्यमातून केशवसूत असं म्हणतात की मी झोपलेल्या समाजपुरुषाला जागं करणार आहे, त्यासाठी मला एक तुतारी आणून द्या. मी ती तुतारी माझ्या स्वतःच्या जोरावर फुंकणार आहे, स्वतःच्या प्राणाने फुंकणार आहे. ती तुतारी इतक्या जोराने मी वाजवणार आहे की त्यामुळे सगळं आकाश त्या तुतारीच्या आवाजाने भेदून जाणार आहे, किंवा सगळं आकाश भेदून जाणारा आवाज त्या तुतारीतून मला काढायचा आहे. अशी तुतारी मला द्या, असं केशवसूत या ठिकाणी म्हणतात. आता तुतारीचा आवाज म्हणजे समाजातील वंचित, दुर्बल, दुर्लक्षित घटकांचा आवाज आहे. समतेची मागणी करणारा हा दुर्बलांचा आवाज सर्वांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी केशवसूतांना तुतारी हवी आहे. म्हणून या पहिल्या कडव्याच्या माध्यमातून केशवसूतांनी तुतारीची मागणी केलेली आहे. आता हे दुसऱ्या क्रमांकाचं जे कडवं आहे ते बघा. अवकाशाच्या ओसाडीतील पडसाद मुखे जे आजवरी होतील ते वाचाल सत्वरी फुंक मारिता जिलाजबरी कोण तुतारी मी मज देईल. म्हणजे दुर्लक्षित ठिकाणी ओस पडलेले व आजपर्यंत जे मुके होते त्यांना लवकर जागृती येण्यासाठी मी तुतारीला जबर फुंक मारणार आहे. अशी तुतारी मला कोण देईल बरं. मुके, दुर्बल, कनिष्ठ व गरिबांना प्रेरणा आणि स्फूर्ती मिळावी यासाठी त्यांना तुतारीची आवश्यकता आहे. आता आपण तिसरं कडवं बघू. सारंगीती सतार सुंदर वीणा बिनही मृदंग बाजा सुरही सनई अलगुज माझ्या कसची ही हो पडतील काजा एक तुतारी द्या मज सत्वर. म्हणजे या ठिकाणी भेदभाव नष्ट करण्यासाठी, झोपलेल्या समाजपुरुषाला जाग करण्यासाठी इतर सौम्य वाद्य नको तर कानठळ्या बसवणारा कर्णकर्कश आवाज करायला पाहिजे, तरच झोपेचं सोंग घेतलेला समाजपुरुष जागा होईल. म्हणून मला आता लवकर एक तुतारी द्या आणि या तुतारीचा आवाज मला या झोपलेल्या समाजपुरुषाच्या कानापर्यंत पोहोचवायचा आहे. अशी तुतारी आता मला आणून द्या, असं केशवसूत या ठिकाणी म्हणतात. आता या चौथ्या कडव्याच्या माध्यमातून रूढी जुलूम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला फाडून खाती ही हतवेला जलशाची का पुसा म्हणाला तुतारीने ह्या सावधान व्हातर. चौथ्या कडव्यामध्ये केशवसूत असं म्हणतात, रूढी, प्रथा, परंपरा व जुलूम यांची राक्षसी संतांनी
म्हणजे रूढी व जुलूम, रूढी, परंपरा व अन्याय यांची भेसूर राक्षसी संताने तुम्हाला म्हणजे शोषितांना फाडून खात आहे. ही तर वाईट वेळ आलेली आहे. आता जागे व्हा. ही नृत्य गायनाच्या जलशात रमण्याची वेळ नाही. जे फक्त हा तमाशा बघत बसतील ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता ह्या तुतारीच्या आवाजाने तरी सावध व्हा, असं केशवसूत या ठिकाणी सुचवू इच्छितात. हतवेला या शब्दाचा अर्थ होतो वाईट वेळ. म्हणजे आता ही वाईट वेळ आलेली आहे. म्हणजे रूढी आणि अन्याय करणारे जे राक्षसी संतान आहेत, ही राक्षसी संतान तुम्हाला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाच गाण्यामध्ये आणि हा तमाशा पाहण्यामध्ये जर गुंग होऊन जाल तर ही राक्षसी संताने तुम्हाला फाडून खातील. म्हणून आता या तुतारीच्या आवाजाने तरी सावधान व्हा, असा संदेश, असा इशारा केशवसूत या कडव्याच्या माध्यमातून देतात. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की पहिल्या 3 कडव्याच्या माध्यमातून समाजहिताची तळमळ व्यक्त होते आणि तुतारीचा आवाजाचा परिणाम किंवा तुतारीच्या आवाजाने 2 गोष्टी केशवसूतांना साध्य करायच्या आहेत. त्या म्हणजे एक, वंचित, दुर्बल, गरिबांना जाग आणण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रेरणा व स्फूर्ती निर्माण करणे, म्हणजेच या तुतारीच्या माध्यमातून क्रांतिकारी स्वर उमटवून शोषितांना स्फूर्ती देणे, दीन दुबळ्या गरीब सामान्यांना स्फूर्ती निर्माण करणे, हा एक तुतारीच्या आवाजाचा उद्देश आहे किंवा तुतारीच्या आवाजातून ही एक गोष्ट साध्य करायची आहे. तर दुसरी गोष्ट ती म्हणजे अन्याय करणारे जे लोक आहेत किंवा जे घटक आहेत, त्या वाईट प्रवृत्ती आहेत, त्यांना ठणकावून सांगण्यासाठी, त्यांच्या कानापर्यंत आवाज न्यायच्यासाठी हा तुतारीचा आवाज काढणार आहे, असं केशवसूतांना या ठिकाणी सांगायचं. आता बघू आपण या ठिकाणी 5वं कडवं बघूया. अवडंबरली ढगे कितीतरी, रविकिरणांची चूर होतसे, मोहर सगळा गळूनी जातसे, कीड पिकावरी सर्वत्र दिसे, गाफीलगिरी तरीही जगावर. अतिशय उत्कटतेनं या कडव्याच्या माध्यमातून केशवसूतांनी काही विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. बघा, आकाशामध्ये कितीतरी म्हणजे आकाशामध्ये अनेक ढगांचे, म्हणजे अवडंबरली, आकाशामध्ये ढगे म्हणजे अनेक वचनी शब्द आहे. कितीतरी ढगे, ढगांचं अवडंबर माजलेलं आहे. त्यामुळे रविकिरण संपत चाललेलं आहे. सूर्याचे किरण चूर झाल्यामुळे सर्वत्र अंधार पसरलेला आहे. बहरलेल्या आंब्याचा मोहर देखील गळून जात आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आकाशामध्ये अनेक ढग जेव्हा दाटून येतात तेव्हा सूर्यकिरणे नष्ट होतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पसरतो. दुसरी गोष्ट, बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडतो. आणि तिसरी गोष्ट, पिकावर किडीचा प्रादुर्भाव किंवा किडीचे प्रमाण वाढीस लागते. म्हणजे आकाशामध्ये ढग जर दाटून आलेत, काळेकुट्ट ढग जेव्हा आकाशामध्ये दाटून येतात, त्यांचा अवडंबर माजतं, त्यावेळेस सूर्यकिरण संपून जातो, अंधार पसरतो, बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडतो आणि चांगलं पिकलेलं पीक यावर किडीचा प्रादुर्भाव निर्माण होतो. तरीही जग बेसावध आहे.
समाजाच्या प्रगतीचा प्रकाश रोखणारे ढग म्हणजेच रूढी परंपरा. समाजरूपी आम्रवृक्षाला लागलेली कीड म्हणजे रूढी परंपरा. निदान तुतारीच्या आवाजाने तरी जगाने आता सावध व्हायला पाहिजे असं केशवसूत यातून सुचवतात. म्हणजे या ठिकाणी रूढी परंपरा म्हणजेच आकाशात दाटून आलेले ढग आहेत. हे समाजाच्या प्रगतीचा प्रकाश हे ढग रोखून धरतात आणि समाजरूपी आम्रवृक्षाला कीड लावण्याचं काम ही रूढी परंपरा करत असते. म्हणून या तुतारीच्या आवाजाने तरी आता जगाने सावध झालं पाहिजे असं केशवसूत या ठिकाणी सुचवतात. असो, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण तुतारी या कवितेची 5 कडवे समजून घेतलेली आहेत. उरलेली 15 कडवे आणि यावरील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.